संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत आणि त्यांनी आज जरांगे पाटील यांच्या अंतर्वाली सराटीमध्ये येऊन भेट घेतलेली आहे. नेमकी काय चर्चा झाली आपण त्यांना विचारूया. मला सांगा, काय चर्चा झाली जरांगे पाटील आणि तुमच्यामध्ये? कौटुंबिक चर्चा झाली. सध्या कुटुंब आज 1 महिना झाला, मासिक होता आज भावाचं. काल विराजचा वाढदिवस होता आणि काल मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आम्ही. त्यांना सगळा हा झालेला घटनाक्रम म्हणजे सगळ्या गोष्टी आतापर्यंत घडल्या 1 महिन्यामध्ये आणि कुटुंबाविषयी माहिती. दादांना सगळे गावकरी आहेत माझे आलेले, आम्ही सगळे मिळून एकत्र गप्पा मारत होतो, सांगत होतो सगळी घरची परिस्थिती, म्हणजे आईची काय हाल आहेत. कारण आता 1 महिना झाला पण हालात तीच आहे, आईची, वहिनीची, आमची. आता मी तरी लोक येतात भेटायला, सांत्वन करतात, मला कुठंतरी जाता येत आहे, पण आई वहिनी म्हणजे खूप परिस्थिती, म्हणजे कसं उभं राहायचं ह्याच्यातनं. तर त्याविषयी कुटुंबातले लोक आहेत सगळे, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करत होतो. काल मुख्यमंत्र्यांची भेट झाली, त्या संदर्भात काही जरांगे पाटलांची चर्चा झाली का? नाही, बोललो नाही का मी अजून त्याविषयी. त्यांना माहिती आहे, त्यांना सांगितलं होतं भेट घेतली म्हणून, व्यवस्थित सगळं सांगितलं त्यांना. उद्या पैठणला मोर्चा आहे, रॅली आहे, त्या ठिकाणी तुम्ही किंवा संतोष भाऊचं कुटुंब हे सहभागी होणार आहे का? हो, वैभवी आणि मी, माझा मुलगा आणि म्हणजे विराज, आम्ही 4 जाणार आहे आणि बहीण येणार आहे. ज्या पद्धतीनं SIT असेल, पोलीस असेल, यांनी तपास केला, त्यावर तुम्ही समाधानी आहात का, की अजूनही वाटतं पोलीस कुठेतरी तपास कमी पडताय तपासात? आता उद्या हे मोर्चा झाला की उद्याच्या 5-6 वाजेपर्यंत आम्ही सगळं त्यांच्याकडून आढावा घेतोय, सगळा त्यांना भेटतोय आणि त्यांच्याकडून माहिती करून घ्यायचा प्रयत्न करतोय की म्हणजे कसं आहे चालू तपास वगैरे सगळा आणि योग्य चालू आहे का, काही अडचणी येतात का, या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहे. कुणाची भेट घेणार आहेत? आपले SITचे प्रमुख आहेत, त्यांची, तेली साहेबांची. नक्कीच होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि पोलिसांनी किंवा SITने किती तपास केलाय, नेमकं काय याच्यामध्ये आहे, हे सर्व आम्ही उद्या त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत. तसेच जरांगे पाटलाशी फक्त कौटुंबिक चर्चा झाली असंही धनंजय देशमुख यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वोदय TV9 मराठी, अंतर्वाली सराटी, जालना.